MHT-CET 2024ची म्हणजे लास्ट इयरची कॅप ॲडमिशन प्रोसेस जवळजवळ संपली होती। तीनही कॅप राऊंड संपले होते आणि ज्या वॅकन्सी सीट्स राहतात कॅप राऊंड नंतर त्या भरण्यासाठी कॉलेजने स्पॉट राऊंड कंडक्ट केले होते। आता मोस्ट ऑफ दी कॉलेजेसनी काय केलं, आपल्या वेबसाईटवरती ॲडव्हर्टाइजमेंट रिलीज केली आणि रजिस्ट्रेशन फॉर्म स्पॉट राऊंडसाठी स्टार्ट केले। पुण्यातल्या एका टॉप कॉलेजने सुद्धा हे रजिस्ट्रेशन फॉर्म स्टार्ट केले। त्यांच्या इथं जर बघाल तर वॅकन्सी भरपूर होत्या, म्हणजे प्रत्येक ब्रँचमध्ये ना भरपूर वॅकन्सी डिस्प्ले केल्या होत्या। ठीक आहे, मग महाराष्ट्रातल्या भरपूर मुलांनी काय केलं तर त्या कॉलेजचे रजिस्ट्रेशन फॉर्म स्पॉट राऊंडसाठी भरले। रजिस्ट्रेशन फॉर्मची फीज किती होती, 2000 रुपये पर स्टुडंट। आणि इतके फॉर्म आले की जर ते कॅल्क्युलेट कराल, ज्यावेळी मेरिट लिस्ट आली होती त्यांना मी मल्टिप्लाय केलं होतं, तर इन्स्टिट्यूट लेवल सीट्स प्लस हे स्पॉटच्या सीट्स असे मिळून जवळजवळ कॉलेजला 65 to 70 lakhs रुपीज म्हणजे 65 ते 70 लाख रुपये फक्त रजिस्ट्रेशन फॉर्मचे कलेक्ट झाले होते। ठीक आहे, ज्यावेळी स्पॉट राऊंड झाला, आता स्पॉट राऊंड एक तर मोठी प्रोसेस असते, 2 ते 3 दिवस हे स्पॉट राऊंड चालणार होते। मग भरपूर मुलं त्यांचे पेरेंट्सला घेऊन महाराष्ट्रातून वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून पुण्यामध्ये आले। आमच्या सुद्धा एक काउन्सिलिंगचा मुलगा मला अजूनही आठवतो, पंढरपूरहून पुण्यातल्या त्या ठिकाणी आला। ठीक आहे, रूम घेऊन व्यवस्थित स्पॉट राऊंड अटेंड करण्यासाठी रूम वगैरे केली आणि स्पॉट राऊंड अटेंड करायचं गेलं। स्पॉट राऊंड पहिल्या दिवशी नीट चाललं, दुसऱ्या दिवशी काय झालं तर कॉलेजने सरळ डिक्लेअर केलं आमच्या इथल्या वॅकन्सी भरलेल्या आहेत। म्हणजे तुम्ही विचार करा, तुम्ही कॉलेजच्या रजिस्ट्रेशन फॉर्मची 2000 रुपये फी भरलेली आहे, पुण्यामधून महाराष्ट्रातल्या कित्येक कानाकोपऱ्यातून मुलं तिथे येऊन राहतात, त्यांचे पेरेंट्स ताटकळत बाहेर कॅम्पस बाहेर उभे राहतात आणि कॉलेज डिक्लेअर करतं की आमच्याकडच्या इन्स्टिट्यूट लेवलच्या सीट्स राहिलेल्या आहेत। त्यांनी जी मेरिट लिस्ट डिक्लेअर केली होती त्याच्यामधून काही सीट्स तरी गायबच झाल्या होत्या। ठीक आहे, आता पालक सुद्धा संतापले, पालकांनी कॉलेजच्या कॅम्पसच्या बाहेर अक्षरशः ठिय्या मांडला होता, कारण का पोलिसांना येऊन परत मध्यस्थी करावी लागली होती। परंतु ॲट द एंड कॉलेजने डिक्लेअर केलं की सीट संपलेले आहेत, त्यामुळे काही झालं नाही, पेरेंट्स सगळे परत गेले। म्हणजे तुम्ही विचार करा, आपल्याला जर वाटत असेल की या स्पॉट राऊंडमध्ये कमी पर्सेंटाईलवरती सुद्धा ॲडमिशन मिळतात, खरंच मिळतात, परंतु गेल्या 2-3 वर्षांमध्ये बघाल तर महाराष्ट्रातल्या सगळ्या कॉलेजेसची अवस्था ही आहे। तुमच्याकडे जर पैसे आहेत तर तुम्हाला ते फुलं टाकून तुम्हाला ती सीट देतात आणि जर तुम्ही मेरिटच्या बेसिसवरती जाणार असाल तर ते तुम्हाला स्पॉट राऊंडला विचारत सुद्धा नाहीत, डायरेक्टली स्वतःच्या सीट सेल करून टाकतात आणि पैसे भरून त्या सीट्स मॅनेजमेंट कोटामधून घेणाऱ्यांची काही कमी नाही आहे। नंतर समजलं की ज्या कॉलेजच्या टॉप कॉलेजची मी आता गोष्ट सांगितली त्याचा ओपनचा कट ऑफ कम्प्युटर सायन्स ब्रँचसाठी 98.5 प्लस आहे, त्याच कॉलेजमध्ये 67 पर्सेंटाईलला ती सीट्स विकत गेलेली आहे। ठीक आहे, नंतर CET सेलने ॲक्शन घेतली, त्यानंतर पुन्हा त्या सीट्स रिलीज कराव्या लागल्या आणि परत एकदा त्या कॉलेजवरती एक ॲडिशनल राऊंड घ्यायची नामुष्की आली होती। ठीक आहे, ही गोष्ट यासाठी सांगतोय कारण का आजचा जो व्हिडिओ आहे ना, टॉप 10 कॉलेजमध्ये जाण्यासाठी मार्क्स किती लागतात बाळांनो, हे मार्क्स आहेत ते लक्षात ठेवा, कॅप ॲडमिशन थ्रू ॲडमिशन घेण्यासाठी। आणि मला माहिती आहे मोस्ट ऑफ द ऑडियन्स माझा हा जो व्हिडिओ वगैरे बघतात मिडल क्लास फॅमिली आहेत, ज्याच्याकडे 15 लाख 20 लाख इतके डोनेशन अफोर्ड करायची म्हणजे त्यांची क्षमताच नाही आहे। मग आता तुमच्याकडे वेळ आहे, पुढचे 30 दिवस बाळांनो अभ्यास करा, कारण का लिटरली हा त्रास तुम्हाला नसतो, पेरेंट्सला असतो, कारण का त्यांची काय इच्छा आहे एका चांगल्या कॉलेजमध्ये आपल्या मुलाला व्यवस्थित सीट ॲडमिशनमध्ये मिळावी। त्यामुळे कुणी सुद्धा या स्पॉट राऊंड, मॅनेजमेंट कोटा, इन्स्टिट्यूट लेवल सीट यांच्या मागे जर नको लागायचं असेल तर आत्तापासून व्यवस्थित अभ्यास करा आणि चांगला स्कोअर करून टॉप कॉलेजमध्ये एंट्री घ्या। कारण सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके। आजचा जो व्हिडिओ आहे ना मोस्ट इम्पॉर्टंट आहे, कारण का महाराष्ट्रातले टॉप 10 कॉलेजेस त्यांचे कट ऑफ किती मार्क्स लागणार आहेत, त्यांच्या टॉप ब्रँचला त्यांच्या लोअर ब्रँचला हे सगळं सांगणार आहे। दुसरी एक गोष्ट बाळांनो करायचं आहे, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण का तुमची जेवढी पुढची कॅप प्रोसेस असणार आहे तुमचं ॲडमिशन होईपर्यंत सगळा कंटेंट या चॅनलवरती मिळणार आहे। ठीक आहे, तर हे माझं आज काउन्सिलिंगचं 5 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, म्हणजे 5वं वर्ष आहे, तुम्ही माझी 5th बॅच आहात, त्यामुळे चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा। आणि आपले जे व्हॉट्सॲप ग्रुप आहेत आणि आपलं ऑफिशियल ॲप आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय, नक्की जॉईन व्हा। तर सुरुवात करूया आजच्या या नवीन व्हिडिओला। आपल्या 30 डेज चॅलेंज सिरीजमधली पहिली आजच्या दिवसाचे टास्क कोणकोणते आहेत? आज तुम्हाला फिजिक्समध्ये स्ट्रक्चर ऑफ ॲटम्स अँड न्यूक्लियाय हा चॅप्टर आजच कंप्लीट करायचा आहे। त्यानंतर केमिस्ट्रीमध्ये अल्कोहोल, फिनॉल्स अँड इतर हा सुद्धा चॅप्टर आजच कंप्लीट करायचा आहे। आणि मॅथ्ससाठी ॲप्लिकेशन ऑफ डेफायनेट इंटिग्रेशन या चॅप्टरला 1 दिवस दिलेला आहे, म्हणजे 1 दिवसाचा वेळ दिलेला आहे, त्यामुळे आजच ट्राय करा की तो कंप्लीट होईल।
ठीक आहे, हे तिन्ही चॅप्टर आजच्या आज कंप्लीट करायचा बाळांनो प्रयत्न करा. ठीक आहे, आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की टॉप 10 कॉलेजेस कोणते आहेत आणि त्यांच्यामध्ये लागणारे मार्क्स किंवा पर्सेंटाईलचा कट ऑफ कॅटेगरीनुसार कमी होतो. आता हे जे मार्क्स सांगतोय बाळांनो, मार्क्सवरून तुमचे पर्सेंटाईल ठरतात, पर्सेंटाईलवरून तुमची रँक जनरेट होते. रँकमध्ये पण कॅटेगरी असतात, तुमची ओपन कॅटेगरी, तुमची ओपनची रँक येते, स्टेट जनरल मेरिट नंबर, तुमची कॅटेगरी रँक येते, तुमचं होम युनिव्हर्सिटी मेरिट नंबर येतो. अशा भरपूर प्रकारच्या रँक असतात. हे आत्ता कन्फ्युजन करत नाही. हे जे आता मी कट ऑफ सांगतोय किंवा जे मार्क्स सांगतोय ते मी ओपन कॅटेगरीला कन्सिडर करून सांगतोय. जर तुम्ही कॅटेगरी स्टुडंट असाल, SC ST OBC VJ NT SE BC, तर काय करायचं, जे आता मार्क्स सांगतोय त्याच्यापेक्षा 5 ते 10 मार्क्स कमी करायचे. ठीक आहे, इतकंच तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर आता महाराष्ट्रात नंबर 1 कॉलेज जे आहे ते आपलं सगळ्यांना माहिती आहे, COEP कॉलेज आहे. COEP कॉलेजमध्ये कट ऑफ काय असणार आहे, तर COEP मध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स ब्रँच आहे. त्याच्यामध्ये टॉप ब्रँचचा जो कट ऑफ आहे 99.96 पर्सेंटाईल कॅप 1चा जो कट ऑफ होता लास्ट इयर. ठीक आहे, मार्क्स किती लागणार आहेत, जर COEPच्या कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये जायचं असेल तर मार्क्स लागणार आहेत 165 to 170 प्लस इतके मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. हा सेफ स्कोर असणार आहे ओपन कॅटेगरीच्या मुलासाठी COEPच्या CS ब्रँचमध्ये एंटर करण्यासाठी. ठीक आहे, आता COEPची जी लोवेस्ट ब्रँच आहे तिचा जो कट ऑफ होता ती मेटलर्जी होती. तर मेटलर्जीचा जो कट ऑफ होता तो 97.88 पर्सेंटाईल होता, कॅप राऊंड 1चा होता. मार्क्स किती लागणार आहेत यासाठी, 110 प्लस किंवा 115 प्लस, म्हणजे अराउंड 150 प्लस मार्क्स तुम्हाला मेटलर्जी ब्रँचमध्ये COEPच्या एंटर करण्यासाठी लागणार आहेत. ठीक आहे, आता हे होतं COEPसाठी. COEPच्या टॉप ब्रँचचे आणि लोअर ब्रँचचे मार्क्स मी तुम्हाला सांगितले आहेत. आता इतर कुठली कॉलेजेस आहेत त्यांचा सेकंड नंबरला येतं टॉप 10 लिस्टमध्ये, ते आहे आपलं VJTI. VJTIमध्ये टॉप ब्रँच जी आहे ती आहे पुन्हा कॉम्प्युटर इंजिनिअरिंग. मोस्ट ऑफ दी मुलं टेक ब्रँचेसलाच प्रेफर करतात, CS IT ENTC AI डेटा सायन्स मशीन लर्निंग. त्यामुळे या ब्रँचेसचे कट ऑफ हे जास्त असतात कंपॅरेटिव्हली ज्या कोर ब्रँचेस आहेत, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल किंवा इतर ज्या कोर ब्रँचेस आहेत. तर VJTIमध्ये कम्प्युटर सायन्सचा जो कट ऑफ होता तो 99.96 पर्सेंटाईल होता जनरल ओपन कॅटेगरीसाठी कॅप 1साठी. आणि मार्क्स किती लागणार आहेत VJTIच्या CSसाठी, तर तुम्हाला पुन्हा एकदा 165 प्लस किंवा 170 प्लस मार्क्स लागणार आहेत. ठीक आहे, आता लोवेस्ट जी ब्रँच आहे VJTIमध्ये ते टेक्स्टाईल ब्रँचचा कट ऑफ होता. टेक्स्टाईल ब्रँचमध्ये त्यांचा जो कट ऑफ होता 96.59 पर्सेंटाईलचा कट ऑफ होता. तर VJTIमध्ये मार्क्स किती लागणार आहेत, तर टेक्स्टाईल ब्रँचसाठी 105 प्लस टू 110 प्लस. ठीक आहे, आय होप तुम्हाला VJTI आणि COEPचे कट ऑफ समज असेल. ही महाराष्ट्रातील टॉप 2 कॉलेजेस आहेत. या कॉलेजेसमध्ये सीट्सची जी संख्या आहे ती थोडी कमी आहे. ठीक आहे, आता हे जे कट ऑफ आहेत ना, हे मी CETचे मार्क्स सांगतोय. COEP JEE मेन्सच्या बेसिसवरती पण ॲडमिशन घेतं, VJTI घेत नाहीत. ठीक आहे, ही होती 2 टॉप 2 कॉलेजेस. आता पुढच्या कॉलेजेसचे कट ऑफ सांगण्याआधी सांगायचं आहे, एक तर आता बाळांनो लास्टचे शेवटचे 25 दिवस राहिलेले आहेत आणि या शेवटच्या दिवसांमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त गरज आहे टेस्ट सिरीज प्लस मेंटरशिप प्रोग्रामची. खरं तर मला माहिती आहे की मोस्ट ऑफ दी मुलं आता सिलेबस कंप्लिशनच्याच मागे लागणार आहेत, परंतु ॲट द एंड बाळांनो तुम्हाला CET सारख्या 3 तास ॲक्च्युअल इन्व्हायरमेंटमध्ये बसून त्या प्रेशरमध्ये, त्या टाईममध्ये, ॲक्च्युअल इंटरफेसमध्ये ह्या सगळ्या गोष्टी अटेंड करायच्या आहेत, जेणेकरून तुमचा स्कोर किती होतोय हे आता तुम्हाला समजेल. आणि याचसाठी बाळांनो आम्ही एकतर मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिप हा प्रोग्राम स्टार्ट केला आहे. खरं तर टोटल 20 फुल सिलेबस मेगा मॉक टेस्ट आम्ही लॉन्च करतोय. त्याच्यामध्ये तुम्हाला एकतर इन्स्टंटली रिझल्ट कळतो, तुमचे कोणते क्वेश्चन चुकलेत, कोणते बरोबर आहेत, त्यांचं प्रत्येक क्वेश्चनचं डिटेल्ड सोल्युशन सुद्धा तुम्हाला दिलेलं आहे. आणि CET सारखा ॲज इट इज इंटरफेस आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय असते तर पर्सनल मेंटरशिप प्रोग्राम. याच्यामध्ये तुमचा स्कोर इम्प्रूव्ह करण्यात, म्हणजे तुमच्या चुका कुठे होत आहेत, मॉक टेस्टमध्ये तुमचा स्कोर काय इम्प्रूव्ह होत नाही आहे, तुमचे वीक टॉपिक्स कोणते आहेत, तुमचं पर्सनल टाइम टेबल किंवा तुम्हाला डेली टास्क असाइन करणं, याच्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याला एक पर्सनल मेंटर असाइन केला जातो. त्यामुळे कोणत्याही टॉपिकबद्दल जरी डाऊट असेल तर डायरेक्टली तुम्ही मेंटरशी कनेक्ट होऊ शकता. कॉल्स किंवा व्हॉट्सॲपवरती सगळे तुमचे डाऊट्स आम्ही क्लिअर करतो आणि पर्सनली मी प्रत्येक विद्यार्थ्याला गाईड करत असतो. त्यामुळे डायरेक्टली तुम्ही माझ्याशी सुद्धा कनेक्ट होऊ शकता. ठीक आहे, ज्या मुलांना मेगा मॉक टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एंटर करायचं आहे त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ॲपची लिंक दिली आहे किंवा कोर्सची पण लिंक दिली आहे, त्याच्यामध्ये नक्की जॉईन व्हा. एक नक्की गोष्ट सांगतोय की तुमच्याकडून आता एकतर आम्ही प्राईस आहे ना मिनिमम ठेवायचा प्रयत्न केलेला आहे, कारण का त्या मॉक टेस्ट बनवण्यात असू द्या, त्यानंतर त्या इंटरनेट हँडलिंग चार्जेस, तुमच्या प्लॅटफॉर्मचे चार्जेस, या
सगळ्या बाळांनी विचार करूनच मिनिमम प्राईस ठेवलं आहे. ज्यांना एनरोल करायचं आहे नक्की करा. मात्र एक सांगतो की तुमच्याकडून जितके पैसे आम्ही घेतो त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त कंटेंट कसा डिलिव्हर होईल याची जबाबदारी माझी असेल. ठीक आहे, नक्की एनरोल करा, याबद्दल मी सांगेन. ठीक आहे, आता येतो महाराष्ट्रातील पुढची कॉलेजेस कुठले आहेत. आता टॉप नंबर 3चं कॉलेज कुठलं आहे? पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये मी सध्या शिकत आहे. हे माझंच म्हणजे मी सध्या याच कॉलेजमध्ये शिकतोय, PICT कॉलेज. नंबर 4ला कॉलेज आहे SPIT मुंबई आणि नंबर 5ला आहे वालचंद कॉलेज ऑफ सांगली. ही तिन्ही कॉलेजेस मी एकाच कॅटेगरीमध्ये ठेवतोय, कारण का यांच्या कट ऑफमध्ये ना जास्त डिफरन्स पण नाही आहे, प्लेसमेंट पण व्यवस्थित आहे. तिन्हीच्या इक्वली म्हणजे स्टॅट्स जर बघाल ना तर बऱ्यापैकी सेम आहेत आणि कॉलेजेस ही एकाच रँकिंगची बोलू शकता, PICT, SPIT आणि वालचंद सांगली. आता कट ऑफ टॉप ब्रँचसाठी कट ऑफ काय असणार आहे तर टॉप ब्रँचसाठी या कॉलेजमध्ये कट ऑफची रेंज आहे 99.50 टू 99.75% जनरल ओपन कॅप 1साठी लागला होता. मार्क्स किती लागणार आहेत तर 135 प्लस टू 155 मार्क्स लागणार आहेत या कॉलेजेसमध्ये. टॉप ब्रँचमध्ये CS मध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर. ठीक आहे, आणि लोवेस्ट ब्रँचमध्ये ॲडमिशन हवं असेल या कॉलेजमध्ये तर तुम्हाला कुठे म्हणजे कोणती मार्क्स लागणार आहेत तर PICT मध्ये एकतर ENTC ब्रँचचा लोवेस्ट कट ऑफ होता 99.24. हा कॅप 1चे कट ऑफ सांगतोय, कॅप 2 आणि कॅप 3चे मी कन्सिडर केलेले नाही आहेत. ठीक आहे, PICT मध्ये ENTCचा 99.24% अराउंड 125 प्लस मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. वालचंदमध्ये जर एंटर करायचं असेल तर लोवेस्ट ब्रँचचा मेकॅनिकलचा कट ऑफ होता ज्याचा 97.71% अँड अराउंड 110 प्लस मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. आणि SPITचा कट ऑफ होता ENTCचा 99.38% अराउंड 140 प्लस मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट कॉलेजेस कुठले आहेत? नेक्स्ट कॉलेजची आपली तिसरी कॅटेगरी येते. 6 नंबरला येतं कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर गर्ल्ससाठी कॉलेज आहे, कर्वेनगरला, पुण्याचंच कॉलेज आहे. टॉपचं कॉलेज आहे मुलींसाठी महाराष्ट्रामधले. तुम्ही याच्या प्लेसमेंट्स जर बघाल ना तर खूप चांगले आहेत, म्हणजे एकदम बेस्ट प्लेसमेंट्स हे कॉलेज ऑफर करतं, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. ठीक आहे, त्यांचं नंबर 7ला येतं VIT पुणे, VIT बेबीवाडीचं कॉलेज आहे. आणि नंबर 8ला येतं PCCOE कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुण्याचं कॉलेज आहे. हे आहे 6, 7 आणि 8 ही एका कॅटेगरीमध्ये ठेवण्याची. याची सुद्धा कट ऑफची रेंज सेम आहे. प्लेसमेंट कमिन्सच्या ऑल टाईम बेस्ट आहेत. ठीक आहे, VITच्या सुद्धा चांगले आहेत आणि PCCOEच्या थोड्या जरा म्हणजे गेल्या 2 वर्षांपासून स्टेट डेटा जो आहे ना थोडा कमी पडतोय. तर या कॉलेजचा कट ऑफ किती आहे तर जर तुम्हाला CS ब्रँचमध्ये ॲडमिशन हवं असेल तर टॉप कॉलेजचा कट ऑफ आहे एक तर 98.75% टू 99.20% या दरम्यानच्या रेंजमध्ये या कॉलेजची कम्प्युटर सायन्स ब्रँच भेटते. मार्क्स लागणार आहेत 125 मार्क्स टू 140, 125 ते 145 मार्क्स या कॉलेजच्या CS ब्रँचसाठी लागणार आहेत. तर लोवेस्ट ब्रँच आहे कमिन्स कॉलेजमधली मेकॅनिकल आहे, ज्याचा कट ऑफ आहे 96.86% अराउंड 105 प्लस मार्क्स लागणार आहेत. VITची इन्स्ट्रुमेंटेशन ब्रँचचा कट ऑफ सगळ्यात लोवेस्ट होता 94.44% अराउंड 105 प्लस मार्क्स लागणार आहेत. आणि PCCOEचा मेकॅनिकलचा सुद्धा कट ऑफ होता लोवेस्ट होता 95.46 अराउंड 105 प्लसच मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. ठीक आहे, आता नेक्स्ट कॉलेजेस आहेत 9th and 10th. 9th नंबरला मी DJ सांगवी ठेवले, मुंबईचं कॉलेज आहे, मायनॉरिटी कॉलेज आहे. आणि नंबर 10ला आहेत ना ही जी कॉलेजेस आहेत नंबर 10 याच्यामध्ये फार डिफरन्स नाहीच आहे, सगळी एकाच लेवलचे बोलू शकता. प्लेसमेंट्स वगैरे आहेत, कट ऑफ आहेत ना सगळे जवळजवळ सिमिलर्स आहेत. तर नंबर 10ला कुठले आहेत? एक PCCOE रावेत, थाडोमल मुंबई, त्यानंतर DY पाटील आकुर्डी, विवेकानंद चेंबूर, MIT आळंदी, AISSMS कॉलेज. ही जी कॉलेजेस आहेत ही सगळी एकाच रेंजची आहेत. यांच्यामध्ये जास्त काही डिफरन्स पण नाही आणि कट ऑफमध्ये पण नाही आहे. फक्त थाडोमल शहानीचा आय गेस कट ऑफ थोडा स्लाइटली जास्त आहे. तर कट ऑफ किती आहे तर ज्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला कम्प्युटर सायन्समध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला मार्क्स लागणार आहेत 110 प्लस टू 125, 110 ते 125 मार्क्स या कॉलेजच्या CS ब्रँचसाठी तुम्हाला लागणार आहेत. आणि लोवेस्ट ब्रँचसाठी तुम्हाला लागणार आहेत. आता प्रत्येक कॉलेजमध्ये मेकॅनिकल, रोबोटिक्स अशा खूप लोअर ब्रँचेस यामध्ये आहेत. तर तुम्हाला 80 to 100 मार्क्सवरती सुद्धा त्या कॉलेजच्या लोअर ब्रँचमध्ये ॲडमिशन मिळून जाईल. ठीक आहे, आय होप तुम्हाला हे जे कॉलेजचे कट ऑफ्स आहेत ना आणि टॉप 10 कॉलेजेस महाराष्ट्रातले आहेत ना ती समजली असतील. एक शेवटची आणि सगळ्यात इम्पॉर्टंट बाळांनो बोनस टिप द्यायची ती म्हणजे काय, कुठलंही कॉलेज टॉप नाही आहे. टॉप कॉलेज कुणामुळे बनतं? तिथं हुशार मुलं जातात यामुळे.
ठीक आहे. कॉलेज फक्त तुम्हाला एक प्लॅटफॉर्म देतं, त्या प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला चांगल्या अपॉर्च्युनिटीज मिळतात, चांगला कॅम्पस मिळतो, चांगला क्राऊड मिळतो आणि तुम्ही स्वतःहून स्वतःला डेव्हलप करता. ठीक आहे. ॲट द एंड मॅटर करतं की तुम्ही स्वतःहून किती मेहनत करता. कित्येक मुलं PICTला अशी बघितली आहेत ज्यांचं कॉलेज चांगलं मिळालं आहे, यामुळे त्यांनी काही मेहनत केली नाही, आता प्लेसमेंटसाठी प्रॉब्लेम येतो आहे. आणि काही मुलं अशी असतात की Tier 3 कॉलेजमध्ये पण असतात, परंतु चांगल्या कंपनीमध्ये प्लेसमेंट क्रॅक करतात. याचा अर्थ हेच आहे की ॲट द एंड सगळी मेहनत तुम्हालाच करायची आहे. कुठलाही क्लासवाला, कुठलाही क्रॅश कोर्सवाले किंवा कोणीही यूट्यूबर लाईक मी असो, कितीही तुम्हाला सांगितलं की मोटिवेट केलं तरीसुद्धा ते मोटिवेशन हार्डली 4 ते 5 दिवस टिकतं. ॲट द एंड ऑफ द डे तुमची कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन या 2 गोष्टी मॅटर करतात की तुमचा स्कोर, तुमचं सीटचं पर्सेंटाईल कितीवरती थांबणार आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ठीक आहे. कोणताही डाऊट्स वगैरे असेल ना, कमेंट सेक्शनमध्ये कळवत चला. आणखीन एक, ज्या मुलांना टेस्ट सिरीज प्लस पर्सनल मेंटरशिपमध्ये एनरोल करायचं आहे, नक्की एनरोल करा. बेस्ट पर्सनल मेंटरशिप तुम्हाला प्रोव्हाइड केली जातील आणि मॉक टेस्ट सिरीजसुद्धा. तर आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.